आमदार दिव्यानी फरंदे यांच्या प्रयत्नातून साकारण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचे भूमिपूजन सिडको परिसरात झाले। प्रभाग 23 चे नगरसेविका रुपाली निकुळे, माजी नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या पाठपुराव्यामुळे तसेच सहकारी नगरसेवक सतीश नाना कुलकर्णी, चंद्रकांत खोडे, शालीन मिर्झा यांच्या सहकार्याने ही विकास कामे मार्गी लागली। प्रारंभी सिद्धार्थ नगर येथे पाण्याची पाईपलाईन टाकणे, नंतर बजरंगवाडी येथे पाण्याची पाईपलाईन टाकणे आणि भारतनगर येथे पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे भूमिपूजन आमदार दिव्यानी फरंदे आणि मान्यवरांच्या हस्ते झाले। त्यानंतर प्रभाग 23 मध्ये अजिंक्य तारा सोसायटी येथे स्टेजचे बांधकाम करणे, इंदिरानगर अंडरपास ते साईनाथ चौफुली रस्ता विस्तारित करणे, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकचे विस्तार करणे व सुशोभीकरण करणे, प्रभाग 23 अंतर्गत सर्वे नंबर 807/3 येथे सामाजिक सभा मंडपाचे बांधकाम करणे आणि इंदिरानगर येथे नाट्यगृहाचे बांधकाम या कामांचे भूमिपूजन श्रीफळ वाढवून आणि कुदळ मारून करण्यात आले। या प्रसंगी आमदार दिव्यानी फरंदे यांचा सत्कार नगरसेविका रुपाली निकुळे यांच्या हस्ते करण्यात आला। आज सकाळी रामदास स्वामी समर्थाच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा झाला। अटल बिहारी वाजपेयी उद्यानाचं उपनगरामध्ये भूमिपूजन झालं, फुटबॉल ग्राउंडचं भूमिपूजन झालं। त्यानंतर आमच्या इंदिरानगरच्या बोगद्याचा पुढचा रस्ता हा दुप्पट डबल व्हायला पाहिजे त्याचं भूमिपूजन झालं। इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकच्या नूतनीकरण करण्यासाठीचं भूमिपूजन झालं। शनी मंदिर जे मागच्या वर्षी पाडलं गेलं तर शनी देवता आपल्यावरती माझ्यावरती सर्वांवरती प्रसन्न होऊ दे त्याच्याही मंडपाचं सभा मंडपाचं आपण भूमिपूजन केलेलं आहे। आणि आता या ठिकाणी नाट्यगृहाचं भूमिपूजन कलाकारांच्या हस्ते आणि या प्रभागाचे सगळे नगरसेवक म्हणजे आमचे सतीश नाना कुलकर्णी, रुपालीताई कुलकर्णी, दीपालीताई कुलकर्णी, चंद्रकांत खोडे, शाहीन मिर्झा आणि सर्व ह्या भागातील सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे। सर्वांच्या मागणीच्या अनुसार 2007 पासूनची जी मागणी होती ती पूर्ण करत असताना मला आज खूप आनंद वाटतोय, कारण आमच्या शिरोडे काकांनी मला एक 15 दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं। शिरोडे काका सप्तशृंगी मंदिराच्या सभामंडपाच्या लोकार्पणाच्या वेळी, आणि म्हणजे मी अत्यंत जागरूक आणि शब्दाला अगदी जागणारी आहे। आणि तुम्ही सांगितल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी मुंबईला गेले आणि 5 कोटी रुपयाचा निधी मी इंदिरानगरसाठी मंजूर करून आणला। त्यामुळे आता ह्या कामाला शुभारंभ होईल आणि इथले शेळके साहेब आहेत, डिझाईन देखील याचं झालेलं आहे। हे सुंदर असं डिझाईन आहे ह्याचं ह्याचं 2च दिवसामध्ये आपल्या कपॅसिटी मला वाटतं काही ते 300 वगैरे किती आहे शेळके साहेब? बाबा 250 पर्यंत आहे। परंतु मला आपण परत निवडून दिल्यानंतर मी परत 5 कोटी रुपये यासाठी मला माहिती आहे की याच्यामध्ये 5 कोटीमध्ये अजून नीट होणार नाहीये। परत निवडून दिल्यानंतर मी 5 कोटी अजून मी आपल्याला आणेल। राज्याचे माननीय मुख्यमंत्री माननीय गिरीजी भाऊ महाजन आणि सर्वच नेत्यांचा वेळोवेळी आपल्याला सहकार्य लाभत असतं, त्यांचे देखील मी मनापासून आभार मानते। धन्यवाद। या प्रसंगी भाजपाचे शहर अध्यक्ष गिरीश पालवे, ज्येष्ठ नेते विजय माने, गोपाळ पाटील, द्वारका मंडळाचे अध्यक्ष सुरेश मानकर, नगरसेवक श्याम बडोदे, सुप्रिया खोडे, दीपाली कुलकर्णी, सतीश सोनवणे उपस्थित होते। तसेच नाट्यगृह भूमिपूजनाच्या वेळी तबला वादक अभिषेक गीते, नुपूर रहाणे, गायक गौरी दसक्कर, शिवम लांडगे यांच्यासह सुनील देसाई, अवधूत कुलकर्णी, राजश्री शौचे, तुषार जोशी, सोनाली कुलकर्णी, संध्या कुलकर्णी, उदय जोशी, परेश अंतापूरकर, अरुणा जगताप, संजय केळकर, ॲडव्होकेट भानुदास शौचे, भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। NCN न्यूजसाठी सचिन देवटे, सिडको।